जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। सध्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू झालंय। या अधिवेशनात कल्याण तालुक्यातील म्हारळ येथील प्रीती अकॅडमी लॉ कॉलेजच्या 130 विद्यार्थ्यांनी विधान भवनाला भेट दिली आहे। या भेटीदरम्यान विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी विधिमंडळाच्या कामकाजांची माहिती घेतली आणि सभागृहातील कामकाज प्रत्यक्ष पाहिलं। तसेच विधिमंडळातील विविध दालनांना आणि कार्यालयांनाही त्यांनी भेट दिल्या। या भेटीमुळे विद्यार्थ्यांना कायद्याच्या अभ्यासासोबतच शासकीय कामकाजाची माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांना भविष्यात उपयुक्त ठरेल। विधी विभागाच्या एका विद्यार्थ्याने सांगितलं की या भेटीमुळे आम्हाला कायद्याच्या अभ्यासाची व्याप्ती आणि शासकीय कामकाजाची माहिती मिळाली, जी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। प्रीती लॉ कॉलेजचे संस्थापक प्रीतम शर्मा यांच्या मार्गदर्शनात घडून आलेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधान भवनात पाहणी करता आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय। या भेटीदरम्यान विधी विभागाचे मुख्याध्यापक मोहित चोखदार, प्राध्यापक रोहित डोईफोडे, पूनम मौर्य व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। प्रीति लॉ कॉलेज के अंदर जो मानसून अधिवेशन था, उसके अंदर सारे लॉ के स्टूडेंट ने यहाँ पे विजिट किया है। उसके अंदर उन्होंने देखा कि किस तरह से जो पॉइंट्स होते हैं राइज किया जाता है विधानसभा में, उन्होंने उसकी जानकारी ली और जो काफ़ी कुछ उन्होंने माहिती यहाँ पे मालूम किया है, उसे काफ़ी बच्चों में उत्साह। आज कितने बच्चे लोग आए थे? आज हमारे 150 स्टूडेंट थे और 5 स्टाफ था हमारा। ॲक्च्युअली ही प्रीती लॉ अकॅडमीकडून ना वेगवेगळे उपक्रम नेहमी राबवत असतात। आता रिसेंटली आम्ही जेल व्हिजिट दिली आणि आता हे जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद यामध्ये आम्हाला जे अनुभवायला भेटलं, डायरेक्टली आम्हाला मंत्री आणि ते सभासद सगळे बघायला भेटले या आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला अंतर्गत समजल्या गेल्या त्या ठिकाणी। तर एक कायद्याचा अभ्यासक म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतो की या कॉलेजने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली। धन्यवाद। आज हमारी मानसून क्षेत्र में आज हमारे कॉलेज का असेंबली विजिट था। उसमें विधानसभा और विधान परिषद को हमने दिखाया और बच्चों को बहुत कुछ सीखने को मिला। कैसे कैसे बिल पास होते हैं, कैसे कैसे कहाँ सेटिंग होते हैं, क्वेश्चन राइज होते हैं, कैसे कैसे सीटिंग कहाँ होती है कहाँ नहीं होती। तो 130 स्टूडेंट्स की थी, 150 को हम लेके गए और 5 स्टाफ था। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।